नमस्कार सर्वांना, माझं नाव अनघा अतुल पोळे। मी एक होलिस्टिक हेल्थ अँड योगा लाईफस्टाईल कोच आहे। मी आज माझी पर्सनल जर्नी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बहुतेक ती तुम्हाला इन्स्पायर करेल। मी कॉर्पोरेटमध्ये 25 इयर्स काम केले आणि तिथून मी अर्न केला रिस्पेक्ट आणि रेप्युटेशन। पण त्याच्याबरोबर ॲज अ गिफ्ट मला बॉडी पेन, जॉईंट पेन मिळालं, जसं नेक पेन, नी पेन, लोअर बॅक पेन, हील पेन। आणि एक दिवस तर प्रॉब्लेम एवढा वाढला की मला स्वतःच्या 2 पायावरती उभं राहणं देखील माझ्यासाठी 7 ते 8 महिने स्वप्न झालं होतं। तसंच एका नोकरीमध्ये मी टिकून राहत नव्हते, कारण मला आजूबाजूचे लोक आणि परिस्थिती खूप कठीण भेटली। त्यांना हँडल करणं मला खूप कठीण जायचं। मी मेंटली खूप अपसेट असायचे, अस्वस्थ असायचे आणि इमोशनली अनहेल्दी झाले होते। तर माझ्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते मी फक्त ओव्हरवेट होते किंवा मी ऑफिसमध्ये जॉबमध्ये स्टेबल नव्हते म्हणून नव्हते, तर मी इमोशनली डिस्ट्रेस होते म्हणून हे सर्व प्रॉब्लेम येत होते। माझी तब्येत सुधारण्यासाठी आणि माझं आयुष्य सुधारण्यासाठी गेले 5 वर्ष मी खूप मेहनत घेते आहे आणि शिकली आहे हा 6 पिलर्सचा प्रूव्हन फॉर्म्युला, जो मी तुम्हाला पण शिकवते आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा लवकर रिझल्ट आणि चांगले रिझल्ट मिळतील। तर काय आहे हा 6 पिलर्सचा फॉर्म्युला? तर तुम्ही एक झाड बघितलं आहे का? जे झाड असतं त्याची रूट्स असतात ते खाली मुळाला मजबूत असतात। कारण काय असेल त्याचं कारण आहे त्याला आपण प्रॉपर न्यूट्रिशन जसं खत, पाणी, मिनरल्स हे त्याला दिलं जातं, त्यामुळे ते वरती जे झाड दिसतं ते आपल्याला हेल्दी दिसतं। तर तेच आपल्या बॉडीच्या बाबतीमध्ये पण आहे। जर आपल्या शरीराला प्रॉपर न्यूट्रिएंट्स दिले गेले तर आपलं शरीर चांगलं होऊ शकतं। म्हणजे आपल्या रूट वरती काम करणं हे महत्त्वाचं आहे। आज आपण बघतो की वर्ल्ड वाईड जे काही डिसीजेस आहेत, जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, त्याचं कारण काय आहे ते कोणाला माहिती नाहीये। तर कारण आहे लाईफस्टाईल। अनफॉर्च्युनेटली वी फॉलो डिसीज मॅनेजमेंट सिस्टम अँड नॉट हेल्थ केअर सिस्टम। म्हणजे आपण आजार झाल्यावरती डॉक्टरांकडे जातो, जसं बीपी, डायबिटीज हे मॅनेज करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर ते फक्त त्याचे जे सिम्पटम्स आहे त्याला फक्त ट्रीट करतात। जे रूट कॉज आहे ते बरं होत नाहीये। म्हणजे टेम्पररी सोल्युशन तर मिळतंय आपल्याला, पण परमनंट सोल्युशन मिळत नाहीये। जेव्हा रूट कॉज वरती काम केलं जातं तेव्हाच हेल्दी आणि हॅपी लाईफ जगू शकतो। तर काय आहे हा 6 पिलर्सचा फॉर्म्युला ते मी तुम्हाला सांगते। 6 पिलर्सचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये पहिला पिलर आहे व्हॉट टू ईट। म्हणजे आपल्याला माहिती पण असतं की काय खायचं आहे, पण आपण खातो का? तर नाही। आपल्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या प्लेटमध्ये काय काय न्यूट्रिएंट्स घेतले पाहिजे हे समजणं महत्त्वाचं आहे। आपण काय करतो, फक्त कॅलरीज खातोय। जसं एक चिप्सचं पॅकेट खाल्लं त्याच्या वर्सेस जर एक ॲपल खाल्लं, चिप्सच्या पॅकेटमध्ये पण सेम कॅलरीज आहेत आणि ॲपलमध्ये पण सेम कॅलरीज आहेत, पण एक चिप्सचं पॅकेट खाऊन आपलं पोट भरतं का? तर नाही। त्याच्यानंतर पण आपल्याला जेवण करावं लागतं। त्याच्या अगेन्स्ट जर आपण एक ॲपल खाल्लं जे पूर्णपणे न्यूट्रिएंट्सनी भरलं आहे, तर आपल्याला कमीत कमी 2 तास तरी भूक लागत नाही। तर आपल्या शरीराला न्यूट्रिएंट्सची गरज आहे, त्याला काय खातो त्याच्याशी मतलब नाही। तर आपण एक ॲपल खाल्लं तरी आपल्याला 2 तास तरी पोट आपलं सॅटिस्फाय राहतं। तर आपल्याला फक्त पोट भरण्यासाठी खायचं नाहीये, तर शरीरामध्ये काय न्यूट्रिएंट जातात हे विचार करून खायचं आहे। दुसरं येतं हाऊ टू ईट। आपल्याला माहिती पण आहे आणि खातो पण आहे की काय चांगल्या गोष्टी खातो आहे, पण ते कशा प्रकारे खातोय का? प्रॉपर वेनी खातोय का? तर प्रॉपर वे काय आहे? माइंडफुल ईटिंग। आपण खाताना स्ट्रेसमध्ये आहोत का? ओव्हर थिंकिंग करून खातोय का? चालता चालता खातोय का? किंवा टीव्ही किंवा मोबाईल बघता बघता खातोय का? तर हे सर्व गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे जेव्हा डायजेशन इम्प्रूव्ह करायची वेळ येते। नंतर तिसरं येतं ॲक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज। आता ॲक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज या दोघांमध्ये खूप फरक आहे। ॲक्टिव्हिटी म्हणजे आपली जी हेल्थ आहे, जी मेंटेन करण्यासाठी आपण दिवसभरामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो, जसं वॉकिंग पण केलं तरी पण ती ॲक्टिव्हिटी आहे। त्याच्यामुळे आपली जी हेल्थ आहे ती
मेंटेन राहण्यासाठी मदत होते. त्याच्या अगेन्स्ट जर एक्सरसाइज केली आपण, तर आपण ज्या लेवलला आहोत त्या लेवलनी आपली ग्रोथ होते. वन स्टेप आपण ग्रो होतो. म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज ॲड करणं इम्पॉर्टंट आहे. नंतर चौथं येतं आपली स्लीपची क्वालिटी. स्लीपची क्वालिटी म्हणजे काय? जसं आपण 7 ते 8 तास झोपतो, पण 7 ते 8 तास झोपल्यानंतर पण सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं का? किंवा रात्रीची झोप मोड होते का? किंवा आपण बेडवरती वेळेवरती झोपायला जातोय का? दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटतंय का? तर हे सगळं कन्सिडर होतं क्वालिटी स्लीपमध्ये. त्याच्यानंतर येतं 5वं इमोशन्स. हा फॅक्टर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आधीचे फॅक्टर जरी व्यवस्थित असले, पण हा इमोशन्स जर बॅलन्स नसेल तर काही उपयोग होणार नाही. तर इमोशन्समध्ये काय होतं? तुम्ही इमोशनली स्टेबल आहात का? तुम्ही असे व्यक्ती आहात का की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरती राग येतो आहे, फ्रस्ट्रेशन येत आहे, इरिटेशन येत आहे, तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करता आहात, ओव्हर थिंकिंग करता आहात का? तर या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 6th पिलर म्हणजे शेवटचा पिलर येतो, ते म्हणजे एन्व्हायरमेंट. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्व व्यवस्थित आहे, पण तुमच्या आजूबाजूचं वातावरण ठीक नाही तर ते चालणार नाही. तर वातावरणामध्ये 2 गोष्टी येतात. पहिल्या म्हणजे वस्तू. तुमच्या आजूबाजूला हेल्दी आयटम्स ठेवलेले आहेत का? का अनहेल्दी जंक फूड आहे? कारण आपण 3 ते 4 दिवस 8 दिवस कंट्रोल करू शकतो, पण त्याच्यानंतर ते अनहेल्दी जर वस्तू आपल्या समोर असली तर आपण ती खाऊ शकतो. तसंच आपल्या आजूबाजूची फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स किंवा ऑफिसमधले कलिग्स आहेत, ते काय खातात ते त्यांच्याबरोबर आपण बाहेर गेलं आणि अनहेल्दी खाल्लं तर या सर्व गोष्टीवरती आपली हेल्थ ही अवलंबून असते. तर हे जर 6 पिलर्स बॅलन्स असले तर 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये नक्की चेंजेस दिसायला लागतात. या 6 पिलर्सच्या मदतीने मी माझ्या हेल्थवरती खूप फरक बघितला आहे. मी माझं 14 किलो वजन कमी केलं. तसेच माझं इमोशनल, मेंटल, फिजिकल हेल्थ चांगली झाली आहे. नंतर माझा बॉडी पेन, जसं नेक पेन, माझा हील पेन होता, लोअर बॅक पेन होता, तो पूर्णपणे निघून गेला. आणि मी स्पिरिच्युअली पण ग्रो झाले, सोशली पण ग्रो झाले, माझी नाती घट्ट झाली, रिलेशनशिप चांगलं झालं आणि एनर्जी लेवल खूप वाढली. तर हे फक्त माझ्यासाठीच नाहीये, तर माझे क्लायंट्स आहेत. जशी माझी बहीण आहे शलाका दिल्लीकर, ती 40 इयर्सची आहे, कॉर्पोरेटमध्ये मोटूलमध्ये कामाला आहे. तिचं वजन कमी झालं. तसेच तिचा लेग पेन होता, तो पूर्ण बरा झाला. तिची बॉस होती, ती पण माझी क्लायंट होती. तिचं एज आहे 40 इयर्स, ज्योती मायने. तिला पण हील पेन होता, तो पूर्ण बरा झाला, तिचं वजन कमी झालं. तशी माझी अजून एक फ्रेंड आहे भारती दाभाडे, तिचं 51 एज आहे, तिने वेट लॉस केला. तसेच तिचं डायबिटीज आणि थायरॉइड नॉर्मल झालं. हे तर 50च्या एजमधले. माझे वडील 81 इयर्स दिनकर वाकलेकर, त्यांनी पण त्यांचं बॉडी मध्ये पेन कमी केले आणि हेल्थ मेंटेन ठेवली आहे. तर तुम्हाला काय फायदा होणार आहे ह्याच्यामधून? तुमचं पण वेट लॉस होणार, तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट होणार, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतील तर ते ठीक होणार, तसंच तुमची स्लीपची क्वालिटी चांगली होणार. असे अनेक फायदे तुम्हाला होणार. तर तुम्ही वेळ घालवू नका, आजच ॲक्शन घ्या. तुम्हाला काय करायला लागणार आहे? मी एक गुगल फॉर्म इथे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देते आहे. तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे, फिलअप करायचा आहे. मी तो फॉर्म चेक करणार आणि तुम्हाला पर्सनली कनेक्ट करणार आणि तुमच्याबरोबर 1-to-1 हेल्थ कोचिंग फ्री आहे, ती शेड्यूल करणार आहे. तर वेळ घालवू नका आणि लगेच ॲक्शन घ्या. धन्यवाद.